दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। आमनापूरच्या भव्य श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह, भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर दुमदुमला। पलूस तालुक्यातील माळीवाडा आमनापूर येथील नयनरम्य श्रीराम मंदिरात प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत चैतन्यमय वातावरणात आणि भक्तिमय उत्साहात संपन्न झाला। या मंगलमय दिनाचे औचित्य साधून श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने गेल्या 8 दिवसापासून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती, ज्याची सांगता आज भव्य जन्मोत्सव सोहळ्याने झाली। रामजन्माच्या मुख्य दिवशी मंदिरात हरिभक्त पारायण बाळासाहेब पवार यांच्या सुश्राव्य कीर्तनाने भक्तीचा मळा फुलला होता। कीर्तनानंतर दुपारी ठीक 12 वाजता प्रभू श्रीरामांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। यावेळी करण्यात आलेल्या पुष्पवृष्टीने अवघा मंदिर परिसर न्हाऊन निघाला आणि जय श्रीरामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला। या सोहळ्यासाठी आमनापूरसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून दर्शनाचा लाभ घेतला। या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 8 दिवसापासून मंदिरात अखंड सुरू असलेली नाम संकीर्तन सेवा। यामध्ये हरिभक्त परायण संतोष सहस्त्रबुद्धे, केशव पवार, सर्जेराव शिंदे, सुरेश नाझरे, शामराव यादव, अनंत कुंभार, बाळासाहेब पवार आणि संभाजी भोळे, साई माऊली अशा दिग्गज कीर्तनकारांनी आपली सेवा अर्पण करून भाविकांना मंत्रमुग्ध केलं। या भक्ती जागराची गोडी वाढवण्यासाठी रात्री दुर्गामाता भजनी मंडळ आमनापूर यांच्या वतीनं सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी येत्या शनिवारी 27 मार्च रोजी सायंकाळी भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। श्रीराम मंदिर ट्रस्टने चोख नियोजन करून हा सोहळा यशस्वी केल्याची माहिती कुमार माळी यांनी दिली। या उत्सवामुळे आमनापूर परिसरात सध्या आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण ओसंडून वाहत आहे। कौशल्य